नमस्कार सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी। आज आपण बाहेर मिळते तशीच कुरकुरीत पुरी आणि चटपटीत गोड आणि तिखट पाणी घरीच कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं घेतला आहे अर्धा रवा आणि अर्धा आपलं गव्हाचं पीठ। 1 वाटी रवा 1 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे। एकदम थोडासा किंचित खायचा सोडा टाकला आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला पाणी टाकून थोडं पाणी टाकून घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त एकदम पातळ पण नाही। आपल्याला जसा पुऱ्यासाठी आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। छान मळून घ्यायचंय सुरुवातीलाच। आणि बघा जास्त घट्ट पण पीठ करायचं नाही आणि जास्त पातळ पण पीठ करायचं नाही। त्यानंतर आपल्याला ठेवून 1 घंटा ह्याला आपण रेस्ट देणार आहोत झाकून ठेवून। नंतर मी असं इथं लाटायला घेतली आहे। बसून छान आपल्याला मस्त लाटायचं आहे। लाटण्यासाठी मोठी चपाती पण करू शकता किंवा असं एक पुरी पण छोटी छोटी आपण लाटू शकता। पण एक पुरी छोटी छोटी लाटायचं म्हणल्यानंतर खूप टाइम जाईल, म्हणून असं एकदम मोठी चपाती आपण लाटून त्याच्या आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने छोटी वाटी किंवा कोणतं आपलं छोटं ढक्कन वगैरे असलं तर आपण त्या कटरनं आपण कट करून अशा ह्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत। नंतर एका कढईमध्ये तेल घेऊन आपल्याला सगळ्या ह्या पुऱ्या एक एक करून तळून घ्यायच्या आहेत। बघा तुम्ही पुऱ्या तळण्यासाठी तेल ना मध्यम आचेवर आपल्याला तळायचे आहेत। पुरी टाकायची आणि थोडंसं त्याच्यावरती असं थोडं तेल टाकल्यानंतर एकदम पुरी छान फुलून येते आणि एकदम मंद आचेवर आपल्याला किंवा मध्यम आचेवर आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। छान कुरकुरीत होतात। तळायची टेक्निक म्हणजे आपल्याला एक मध्यम आचेवरच तळायचंय, फुलतात। असं वरती थोडंसं त्यावर तेल टाकलं ना लगेच पुरी फुलून येते आपली। बघा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पुऱ्यावरती तळून येत आहेत। मस्त आणि कुरकुरीत खुसखुशीत छान होतात, कुरकुरीत होतात पुऱ्या ह्या। बघा तुम्ही किती छान असे फुलून आली आहे आपली पुरी। तर सगळ्या पुऱ्या मी त्याच पद्धतीने तळून घेतले। आणि नंतर एका बाउलमध्ये आपल्याला पातेल्यात घ्यायचं आहे चिंच आणि चिंचमध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचे। भिजल्यानंतर असं आपल्याला त्या चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे। पाणी टाकून चाळून घ्यायचं सुरुवातीलाच। नंतर आपल्याला चटणी आपली जी आहे गोड पाण्यासाठी ते चाळायची गरज पडत नाही, त्यामुळे आपण चाळून घ्यायचं आहे। चिंचेचा जी कोळ आपण काढून घेतलेला आहे तो गॅसवर ठेवून त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे। असं शिजत आल्यानंतर त्यात टाकायचे थोडेसे जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट अशा पद्धतीने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर इथं वटाणे जे आहेत आपले लाल वटाणे, रगडा सोबत पाणीपुरी एकदम छान लागते। त्यामध्ये 2 ते 3 बटाटे टाकून मी 2-3 शिट्टी करून असं मऊ शिजवून घेतलं होतं। जे वटाणे आहेत पांढरे ते आपल्याला रात्री भिजत घालायचे आहेत किंवा 2-3 तास तुम्ही अगोदर भिजत घालून त्याला 2-3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊ शकता। आणि नंतर आपण असं बटाटे आणि जे रगड्यासाठी आपल्याला वटाणे पाहिजे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि असं स्मॅश करून घ्यायचं आहे एकदम। तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, आपलं चिंच आणि जी हिरवी मिरची आहेत ती 4 हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा, थोडे धने पावडर आणि लिंबाचा रस टाकून मीठ टाकायचं आहे। आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे, फिरवून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं एकदम। नंतर चाळणी घेऊन आपल्याला ते पूर्ण गाळून घ्यायचं आहे। चाळणीमधून पाणी काढून घ्यायचं आहे। नंतर त्याच चाळणीमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान। जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं, कारण टेस्ट पण आली पाहिजे। बघा तेवढा ह्याच्यामध्ये एवढं पाणी बनलेलं आहे जी मी क्वांटिटी घेतली होती पुदिना आणि कोथिंबीरची।
त्यामध्ये पूर्ण एवढं पाणी बनून तयार होतं. नंतर आपल्याला त्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत. चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपलं तिखट पाणी. नंतर रगडा बनवण्यासाठी त्यात पण चाट मसाला टाकायचा आहे, कोथिंबीर, कांदा आणि थोडासा कट केलेला पुदिना आणि मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी तवा ठेवला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. एकदम स्ट्रीट स्टाईल मध्ये बघा आपल्याला पाणीपुरी एकदम छान लागते ह्या पद्धतीनं केल्यानंतर. थोडंसं करायला टाइम लागतो पण एकदम छान लागते टेस्ट. नंतर त्यात पाणीपुरीचं पाणी घालून असं थोडंसं गरम करून घेतलं आहे रगड्याला. आपल्याला ते पाणीपुरीमध्ये घालून खाण्यासाठी आपला रगडा तयार आहे. नंतर गोड पाणी तयार केलं, जे आपण चिंचेची चटणी बनवली होती त्याचमध्ये थोडंसं बाजूला मी घेतलं आणि त्यामध्ये थंड पाणी घालून गोड पाणी तयार करून घेतले. बघा किती छान सगळा बेत पाणीपुरीचा तयार आहे. मस्त पूर्ण बेत तयार आहे. तर त्यात एक पुरी घेतली, तोडायची आणि आपलं मस्त रगडा टाकायचा. तिखट पाणी, गोड पाणी, बारीक शेव घेतलेला आहे, कांदा टाकून इतकी छान टेस्टला झाली होती पाणीपुरी. नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.